ओम बालक प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सहकार नगर येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शाळेतील माध्यमिकच्या मुख्याध्यापिका तसेच प्राथमिकचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर, संस्कारावर व स्वराज्य निर्मितीतील त्यांच्या महान योगदानावर आपले मनोगत व्यक्त करून त्यांना भावपूर्ण अभिवादन केले। Great opportunity to join them here. Rajmata Jijau was a queen and mother of the Chhatrapati Shivaji Maharaj and wife of the Shahaji Raje Bhosle. She was born on 12 January 1598 in Sindhkhed, Maharashtra. Jizabai was a brave, intelligent who taught Shivaji Maharaj about intelligence, bravery and justice. He inspired him to fight for Swarajya and become great leader. Jizabai was the first person who guided to her son for his education. Thank you. झुकायचे ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मारायचे अशी शिकवण देणारे राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृती दिन 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे त्यांचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव माळसाबाई असे होते। शहाजीराव भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झाला। रयतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून त्यांना नेहमी असे वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे। हिंदवी स्वराज्याचे दिव्य स्वप्न राजमाता जिजाऊ यांनी पाहिले। त्यांनी बाल शुभाला लहानपणापासूनच शौर्य आणि पराक्रमाच्या कथा सांगून घडवले। या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाई जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत भगवे निशाण उभारले। या जिजाऊंच्या शिक्षणामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला विचार न करता लोकांच्या कल्याणासाठी जगले व धर्मरक्षणासाठी लढले। अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माई यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्यांची गय केली जाणार नाही असे जिजाऊंनी स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले। राजमाता जिजाऊ यांनी स्त्रियांच्या रक्षणासाठी स्वतः तलवार हाती घेतली। त्या अतिशय युद्धनीतीमध्ये कुशल व धाडसी आणि शौर्य होत्या। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धनीती शिकवली। राजमाता जिजाऊ यांनी 17 जून 1674 रोजी अखेरचा श्वास घेतला, पण आजही त्यांचा स्वाभिमान महाराष्ट्राच्या कानाकानात आणि लोकांच्या मनामनात जागृत आहे। एक विचार स्वराज्याच्या अन पेटल्या लाखो मशाली, एक विचार स्वराज्याच्या अन पेटल्या लाखो मशाली, अख्ख्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे आमच्या शिवबांची माऊली। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती सांगणार आहे। आज आपण अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकत्र आलो आहोत त्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता माँसाहेब जिजाऊ होय। 17 जून 1674 रोजी जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड मुक्कामी अखेरचा श्वास घेतला। आजचा हा दिवस त्यांच्या त्यागाचे स्मरण करण्याचा दिवस आहे। लहानपणापासूनच जिजाऊंना युद्धकला, राजकारण आणि धर्मनीतीचे योग्य शिक्षण मिळाले। शहाजीराजे भोसले यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा गाडा सांभाळला। राजमाता जिजाऊ या केवळ एक माता नव्हत्या, तर त्या एक दूरदृष्टी असलेल्या राजकारणी आणि उत्तम मार्गदर्शक होते। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।